मित्र हो नमस्कार. विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपती मंदिराबाबत सविस्तर अशी माहिती. मित्रांनो, जुन्नरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले लेण्याद्री मंदिर म्हणजे भक्ती आणि स्थापत्यकलेचा अनोखा संगम आहे. गिरिजात्मक गणपतीचे हे पवित्र स्थान इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. वीट आणि दगडांनी बांधलेल्या मंदिरापेक्षा हे मंदिर थेट प्राचीन बौद्धकालीन लेण्यामध्ये कोरलेले आहे. अशा अद्वितीय रचनेमुळे हे अष्टविनायक मंदिरामध्ये एक वेगळेच आकर्षण निर्माण करते. गुहेतून दर्शन घेताना भूतकाळातील कलेची आणि इतिहासाची जाणीव होते. मित्रांनो, मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, पण एकदा वर पोहोचलात की समोरचे नजारे थकवा विसरायला लावतात. निसर्गाच्या सानिध्यात गणरायाचे दर्शन घेण्याचा आनंद काही औरच असतो. केवळ भक्तांसाठीच नाही तर इतिहासप्रेमी आणि साहरसिकांसाठीही लेण्याद्री एक अद्भुत ठिकाण आहे. इथे आल्यावर मन भक्तीने भारावून जाते आणि आपल्या संस्कृतीच्या महान वर्षाची जाणीव होते. गणपती बाप्पाच्या कृपेने येथून जाताना हृदय आनंदाने भरून येते. लेण्याद्री मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यकलेची भव्यता पाहता हे मंदिर इसवी सन 1 ते 3 शतकाच्या काळात बौद्ध विहार म्हणून अस्तित्वात असावे असे मानले जाते. पुढे काळाच्या ओघात ते हिंदू मंदिरात रूपांतरित होऊन गिरिजात्मक गणपतीला समर्पित झाले. गिरिजात्मक म्हणजेच देवी पार्वतीचा पुत्र अशी या नावाची अर्थपूर्ण व्याख्या आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारंपरिक मूर्ती नसून नैसर्गिक दगडाचा गाभारा आहे. मित्रांनो, हे मंदिर हिंदू पुराणकथाशी अतिशय घट्ट जोडलेले आहे आणि त्यामुळेच ते भारतातील सर्वात पवित्र गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. असे मानण्यात येते की देवी पार्वतीने या लेण्यामध्ये कठोर तपस्या करून गणपतीला आपल्या पुत्ररूपामध्ये प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने येथेच गिरिजात्मक म्हणून प्रकट होण्याचे वरदान दिले. यामुळेच हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जिथे गणपती बालरूपात आहे. लेण्याद्री गणपती मंदिर हे भक्तांसाठी एक पवित्र आणि भाविकतेने भरलेले स्थान आहे. हे अष्टविनायकातील एक महत्त्वाचे मंदिर असून येथे वर्षभर विविध सण जल्लोषात साजरे केले जातात. भाद्रपद महिन्यात येणारा गणेश जन्मोत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हजारो भाविक येथे एकत्र येतात. मंदिर आकर्षक फुलांनी सजवले जाते. सकाळपासूनच विशेष पूजा आणि आरत्यांचा गजर सुरू होतो. लेण्याद्रीला भेट देणे म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, ही एक अद्भुत निसर्गसंपन्न भटकंती आणि आत्मशुद्धीचा अनोखा संगम आहे. 307 पायऱ्या चढण्याचा विचार जरी केला तरी दमछाक होते, पण जसजसे पायऱ्या चढून आपण वर चालायला लागतो तसतसे थंडगार वारा आणि सभोवतालचे विलोभनीय दृश्य थकव्याला विसरायला लावतात. वाटेत माकडांची उड्या मारणारी टोळी पाहायला मिळते. त्यांची मस्ती आणि खेळकर मजा यात्रेला अजूनच रंगतदार बनवते. मित्रांनो, मंदिराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच साऱ्या श्रमांचा विसर पडतो. गुहेतील शांत पवित्र वातावरण मनाला विलक्षण समाधान देते. या जागेची खरी जादू त्यांच्या साधेपणातच आहे. गर्भगृहात कोणतीही कृत्रिम रोषणाई नाही. केवळ गुहेच्या तोंडातून येणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांनी संपूर्ण गाभारा उजळून निघतो. त्या प्रकाशात गणपतीचे भव्य रूप आणखी तेजस्वी दिसते. ही साधी पण भव्य अनुभूती अंतर्मनात एक वेगळीच आत्मशांती देऊन जाते. लेण्याद्रीची यात्रा केवळ गणपतीच्या दर्शनापुरती मर्यादित नाही. येथे येणाऱ्या प्रत्येकाला इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा संगम अनुभवता येतो. या परिसरात अनेक आकर्षक ठिकाणे आहेत, जी ही यात्रा अजूनच संस्मरणीय बनवतात. लेण्याद्रीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. इतिहासप्रेमी आणि साहसी प्रवाशांसाठी हे अनमोल ठिकाण आहे. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण महड येथील अष्टविनायक मंदिराची माहिती पाहूयात. धन्यवाद.